नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. रसिक श्रोते हो, आपल्या साथीने व सहकार्याने मी सौ संध्या अमित टिंगरे माझ्या माणुसकी द अनटोल्ड साईड ऑफ स्ट्रगल या स्वलिखित कथावाचनाच्या शेवटच्या भागापर्यंत पोहोचले आहे. हो, आज आपल्या माणुसकी द अनटोल्ड साईड ऑफ स्ट्रगल या लघुकथेच्या भाग क्रमांक 7चे वाचन आपण करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथावाचनाच्या शेवटच्या भागाला. पाहता पाहता दिवस निघून जात होते. धीरज आपली सांसारिक जबाबदारी व त्यासोबत आपली ड्युटी प्रामाणिकपणे बजावत होता. इतक्या कष्टातून स्वतः स्वावलंबी झाल्यानंतर आपल्या नोकरीच्या जबाबदारीबरोबरच त्याची कौटुंबिक जबाबदारीही उत्तमरित्या पार पाडत होता. आणि अर्थात ह्या सर्व गोष्टीत त्याला त्याची पत्नी कोमलची साथ भरभक्कमपणे मिळत होती. आपल्या पत्नीच्या साथीने त्याने आपल्या 3ही मुलांना उच्च शिक्षित केले. मोठी मुलगी सुलभा कला शाखेची पदवीधर झाली, तर दुसरी मुलगी राधा वाणिज्य शाखेची पदवीधर होती, तर त्याचा मुलगा अविनाश हा विज्ञान शाखेचा पदवीधर बनला. ही 3ही मुले आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तमरित्या कार्यही करू लागली. याचबरोबर इतर नवरा बायकोंप्रमाणे स्वतःचे घर असावे हे स्वप्न धीरज व कोमलही पाहत होते व ते लवकरच सत्यात उतरले. आता धीरजकडे सर्व सुख होते. घर, संस्कारी व जबाबदार मुले, सर्व गोष्टीत पाठीशी खंबीर उभी राहणारी पत्नी, या सर्वांकडे आता तो कौतुकाच्या नजरेने पाहू लागला. आपली 3ही मुले परिस्थितीची जाण ठेवून त्यांच्यावर केलेल्या संस्कारांचा आदर राखत आपल्या आयुष्याची वाटचाल करीत आहेत याचा त्याला सार्थ अभिमान वाटत होता. या सर्व गोष्टींमुळे तो आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे पूर्ण समाधानी नजरेने पाहत होता व या सर्व गोष्टी दिल्याबद्दल त्याचे असलेले श्रद्धास्थान म्हणजेच श्री गुरुदत्तांचे मनोमन आभारही मानत होता. अचानक एक दिवस घराच्या दारावरची बेल वाजली. तो दिवस रविवारचा असल्याने सुट्टीमुळे धीरज व 3ही मुले घरीच होती. प्रत्येकजण आपापल्या सुट्टीच्या उद्योगात रमला होता. बेल वाजवल्यावर कोमलने दार उघडताच तिला आपल्या घरासमोर एक लाल दिव्याची गाडी व पाठोपाठ 2-3 पोलीस गाड्या उभ्या असल्याचे दिसले. प्रथम कोमल खूपच भयभीत झाली, घाबरली व ती पळतच आत गेली. तिने याविषयी धीरजला सर्व काही सांगितले. धीरज आतून बाहेर येईपर्यंत त्या लाल दिव्याच्या गाडीतून एक सर्वसाधारण 25 ते 30 वर्षे वयाची व्यक्ती उतरली. अंगावर पांढरा शर्ट, काळा कोट, डोळ्यांवर काळा गॉगल, पायात बूट व उंची साधारण 5.5 ते 6 फूट अशी ती रुबाबदार व्यक्ती धीरजच्या घराकडे येऊ लागली व थोड्याच वेळात दारात हजर झाली. त्याच्या मागोमाग रायफलधारी पोलीस ताफा सुद्धा हजर झाला होता. हेवाना धीरज, कोमल व मुले दारात आश्चर्याने त्याच्याकडे पाहत उभी होती, कारण त्या रुबाबदार व्यक्तीस यांच्यापैकी कुणीही ओळखत नव्हते. जसा तो व्यक्ती धीरजजवळ आला त्याने लगेचच धीरजचे पाय पकडले व त्याचे आभार मानू लागला. त्याने धीरजला चटकन मिठी मारली व त्याचे डोळे क्षणात पाण्याने भरले. धीरजने त्याला आत बोलावले व बसण्यास सांगितले. तोपर्यंत कोमलने त्यास पिण्यासाठी पाणी दिले. तो थोडा शांत झाला. तेव्हा धीरजने त्याला "आपण कोण? माफ करा, पण मी आपणास ओळखले नाही" असे सांगितले. त्यावर घहिरलेल्या अंतःकरणाने ती व्यक्ती बोलू लागली. "सर, मी तोच छोटा मुलगा आहे जो 25 वर्षांपूर्वी तुमच्या घरासमोर असलेल्या झाडाखाली भर उन्हात एक पुस्तक वाचत होता व त्याची तुम्ही आपुलकीने चौकशी करून त्याची मदतही केली होती. आज मी तुमच्या आशीर्वादामुळे IAS ऑफिसर म्हणून काम करत आहे व आपल्याच जिल्ह्याचे काम पाहत आहे. आज मी माझ्या कामानिमित्त येथून जात होतो. वाटेत तुमचे घर दिसले आणि मला तुमची आठवण झाली व मी तुम्हास भेटण्यासाठी आतुर झालो. कधी आपणास भेटतो व आपले आभार मानतो असे झाले होते." हे त्या व्यक्तीचे बोलणे ऐकताच त्या उभय दाम्पत्याचे म्हणजेच धीरज व कोमलचे डोळे पाण्याने ओलावले, पण ते आनंदाश्रू होते व कोठेतरी त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावनाही उमटली होती. दोघांनी त्या व्यक्तीचे अभिनंदन केले व त्याच्या पुढील वाटचालीसाठी भरभरून आशीर्वाद सुद्धा दिले. थोड्या वेळाने ती व्यक्ती तिथून निघून गेली व परत धीरजच्या डोक्यात भूतकाळाचे विचार सुरू झाले. आज धीरजने कष्ट, आत्मविश्वास, स्वाभिमान, प्रामाणिकपणा या गोष्टींच्या बळावर 2 आयुष्य उभी केली होती. एक म्हणजे त्याचे स्वतःचे आणि दुसरे त्या मुलाचे. ह्या सर्व घटनेनंतर कोमलच्या डोळ्यात आपल्या नवऱ्याविषयीची सार्थ अभिमानाची भावना चमकत होती. ती स्मित हास्य करून धीरजकडे एकटक पाहत होती, कारण धीरजमधल्या माणुसकीचे दर्शन तिला वारंवार घडत होते व त्यामुळे तिच्या नजरेत धीरजला देवपण प्राप्त झाले होते. धीरज नेहमीप्रमाणे भूतकाळात हरवला होता, पण त्याच्या डोळ्यात मात्र भूतकाळात त्याने केलेल्या चांगुलपणाबद्दलचे समाधान झळकत होते व समोर असलेल्या श्री गुरुदत्तांच्या फोटोवर त्यांचे आभार मानणारी त्याची नजर स्थिरावली होती.
श्रोते हो, मी आपणासमोर माणुसकी द अनटोल्ड साईड ऑफ स्ट्रगल या लघुकथेचे एकूण 7 भागात संपूर्ण कथावाचन आपणासमोर सादर केले. सदर कथा आपणास कशी वाटली हे आपण कमेंट करून नक्की सांगा व कथा आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच आपल्या पुढील कवितेच्या प्रवास वाचनात. तोपर्यंत नमस्कार.